आज मनमाड या ठिकाणी मनमाड बंदचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले होते। दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांवर अमानुष असा लाठी हल्ला करण्यात आला त्यामध्ये अनेक विद्यार्थी हे जखमी झाले आहेत आणि हा विद्यार्थ्यांना अन्याय वंचित बहुजन आघाडीने सहन न करता महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे आणि त्या हाकेला साथ देऊन मनमाड शहराच्या वतीनं सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मनमाड बंद ठेवून त्या ठिकाणी आम्ही आमचा निषेध नोंदवलेला आहे। आपल्या जी काही विद्यार्थी आहेत अतिशय प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांनी नीटचा अभ्यास केला आणि त्यानंतर तो नीटचा पेपर फुटला। त्या निषेधार्थ अनेक विद्यार्थी जंतर मंतर येथे शांततापूर्ण आणि कायदेशीर आंदोलन करत होते। तर त्या आंदोलनास जे काही सरकार आहे भाड सरकार, त्या सरकारने त्या मुलांवरती लाठीचार्ज केलेला आहे। अतिशय सुशिक्षित विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी असलेल्या मुलींना अमानुषपणे मारलेला आहे। त्या निषेधार्थ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। त्या अनुषंगाने मनमाड येथे सुद्धा आज मनमाड बंद करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मनमाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। दिल्ली येथे झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आमचे नेते आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी जो बंद पुकारला आहे, आम्ही त्या बंदमध्ये सहभागी होत आहे। ऑल इंडिया पॅन्थर्स याला जाहीर पाठिंबा देत आहे। दिनांक 20 जुलै रोजी दिल्ली येथे जंतर मंतरवर झालेला विद्यार्थ्यांवरती अमानुष जो हल्ला होता त्या हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो बंद पुकारला आहे, त्या बंदमध्ये आम्ही भारतीय बौद्ध महासभा ही सुद्धा सहभागी आहो आणि सर्वांना आवाहन करतो की या बंदमध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवायचा आहे। कारण हा विषय आपला एकट्याचा नसून आपला भविष्याचा विषय आहे। तर या भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पूर्वच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आहे। त्याचप्रमाणे या बंदला समता सैनिक दल यांचाही पाठिंबा आहे। जय भीम न बुद्ध आहे। सगळ्या भीम सैनिकांना जय भीम करण्यात येते की हे दिल्लीमध्ये जिडं लाठीचार्ज झाला ते काय पाकिस्तान या हैदराबाद या कुठल्या बांगलादेशचे आतंकवादी नव्हते, त्यांच्यावर लाठीचार्ज केलेलं आहे। त्यांच्या हक्काची लढाई होती। तडीपार अमित शाह ह्यो तडीपार गृहमंत्री झालेला आहे, त्याला मध्ये टाकायचं तर मुलांना स्टडनला टाकताय मध्ये। अन्य अत्याचार झालेला ह्यो लढा भीम सैनिकाच्या वतीने मनमाड शहरामध्ये तडतडीने एकदम कडकडीने बंद करण्यात आलेला आहे। इकडे थांबतो, जय भीम करतो। दिल्लीत या विद्यार्थ्यांवर जो बॅड हल्ला करण्यात आला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व मनमाड शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जो मनमाड शहर बंद करण्यात आला त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतो। मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट आम्ही या मनमाड शहरांचे व्यापाऱ्यांचे व सर्वांना आवाहन करतो व आपण सर्व सामाजिक व राजकीय पक्ष सर्वांनी या बंदला 100% प्रतिसाद द्यावा अशी जाहीर आवाहन करतो आणि आमचा जाहीर पाठिंबा या बंदला आहे। मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट। जे दिल्लीला घडलेली घटना आहे त्या घटनेच्या निषेधार्थ मनमाड शहर बंद जे ठेवलेले आहे वंचित बहुजन आघाडीने, त्याला आमचा मनमाड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर पाठिंबा आहे। आज या मनमाड शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे। सर्व आपण या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। त्याच पद्धतीने दिल्ली या ठिकाणी जो अमानुषपणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्याच्या निषेधार्थ प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र बंद केला आहे। त्यांच्या कार्यानुसार अनुषंगाने मनमाड देखील या ठिकाणी कडकडी बंद केला आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने। त्यामध्ये संपूर्ण मनमाड शहरातील युवक विद्यार्थी त्याच्यातून महिला पुरुष वृद्ध या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। तसेच या ठिकाणी जो काही विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला आहे त्याच्यामध्ये 20 ते 22 लोक ज्यांनी आत्महत्या केली तरी देखील नाही का सरकार जागे झालेलं नाही। असे हिटलरशाहीचं जे सरकार आहे नरेंद्र मोदी आणि शाह हा पूर्ण देश चालवत आहे, त्यांचा या ठिकाणी मी निषेध करतो। हिटलरशाही पद्धतीने देश चालवतोय त्यांच्या निषेधार्थ या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि माझ्या निकम कुटुंबाचा व माझ्या स्वतःचा व आमच्या संपूर्ण भीम सैनिक या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो। या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। बाळासाहेब आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं आहे। मला वाटतं महाराष्ट्रातील एवढा एकच नेता असा आहे की ज्यांनी या दिल्लीच्या जंतर मंतरच्या या लाठीमारच्या निषेधार्थ आंदोलन आपलं महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं आहे आणि त्या आव्हानाला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत आहे।
19 जुलैला आपण या ठिकाणी एक सभा घेतली होती त्यांना पाठिंबा देण्याकरता, की जे काँग्रेस जनता पार्टीचे लोक तिथं बसलेले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आपण इथं सभा घेतली होती. त्या सभेला पण उत्स्फूर्तपणे लोकांनी खूप पाठिंबा दिला आणि आज आपण महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. त्याबद्दल सर्व मनमाडकरांनी आपापले दुकानं बंद ठेवून या ठिकाणी पाठिंबा दर्शवला आहे. त्याबद्दल मी सर्व व्यापारी बांधवांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानतो. क्योंकि मनु की सोच का मेला है, यहाँ हर इंसान अकेला है क्योंकि मनु की सोच का मेला है. हरामजादों के आगे भी लोग और पीछे भी लोग, शरीफ इंसान यहाँ अकेला दिखाई देते हैं.